नमस्कार, आपल्या कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर पाहूया आपण आमची भाऊबीज कशी साजरी केली जाते। मी फायनली मोठ्या ताईकडे आलेले आणि खूप सुंदर असं तिने डेकोरेशन केलंय, हे मला खूप जास्त आवडतं। आणि हे असं दिवाळीचं असं काहीतरी डेकोरेशन आहे, भारी वाटतं एकदम। पण सगळ्यात जास्त भारी मला हे वाटतं। सो आम्ही अशा प्रकारे तयार झालेलो आहोत। तू नाही गेलास भाऊबीजला का? का? आणि ती दिशा आणि सोनू बघा कसली भारी दिसते। उभी राहा बघते, थांब एक मिनिट, एक नंबर दिसते। सो आता फायनली आमची भाऊबीज सुरू झालेली आहे। नेहमीप्रमाणे आम्ही सगळ्या बहिणी एकत्र येऊन भाऊबीज करतो, पण यावर्षी माझी छोटी बहीण आलेली नाहीये, कारण का ती सासरी गेली होती। त्यामुळे फर्स्ट टाइम असं झालंय की आम्ही एकत्र भाऊबीज सेलिब्रेट नाही केली आहे। पण काही नाही, नेक्स्ट टाइम आम्ही भेटूच सगळे वेगळ्या फंक्शनला, पुढच्या फंक्शनला। सो भाऊबीज पटकन होते, कारण याच्यामध्ये कसं राखी वगैरे बांधायची नसते, पटकन ओवाळलं की गिफ्ट घेतलं की झालं। सो अशा प्रकारे ताईची भाऊबीज सुरू आहे, त्यानंतर मी करेल, त्यानंतर सुप्रियाताई करेल, असं आम्ही सगळ्या बहिणी एकत्र भाऊबीज झाल्यानंतर मग जेवणाचा बेत सुद्धा आखलेला आहे। सो जेवण झाल्यानंतर बघूया पुढे पुढे काय काय करतो। सो तुम्हालाही भाऊबीजेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। थोडं फोटो सेशन सुरू आहे, फोटो सेशन झाल्यानंतर आम्ही काहीतरी जेवणार वगैरे आहोत। आता थोड्या वेळातच मी सुद्धा सुरू करेल भाऊबीज, कारण का आम्ही सगळे लाईन बाय लाईन, वन बाय वन असं करत असतो। सो चला, स्वीट्स भरवायची वेळ आली आहे। मस्तपैकी मोतीचूरचे लाडू आहेत, जे की मला नाही आवडत, स्वीट्स जास्त मला आवडत नाही। सो आत्ता मी भाऊबीज सुरू केलेली आहे। आणि गिफ्ट विचार करत असाल काय मला मिळेल, तर मला खूप सुंदर अशी आहे ना, मला हनुमंताची अशी एक मस्तपैकी आहे ना, ते अडकवायची असते ना, असं ती मिळाली। त्याच्यावरती मस्त एक कोट लिहिलं आहे हनुमंताचं, आणि मला ती खूप जास्त आवडली। पुन्हा डब्बा सेटसुद्धा मिळाला आणि सगळ्यांनाच बरंच काय काय मिळाले। सो चला, आता माझी सुद्धा भाऊबीज पूर्ण झालेली आहे। आता मला आवडत नाही मोतीचूर लाडू, तरीसुद्धा मी फोटोसाठी खाणार आहे, थोडासा फोटोसाठी म्हणण्यापेक्षा आज मान असतो म्हणून। सो अशा प्रकारे आमची भाऊबीज पूर्ण झालेली आहे। आता ताईची भाऊबीज होईल आणि ती भाऊबीज झाल्यानंतर आम्ही मस्त जेवणावरती ताव मारणार आहोत। आज म्हणजे गुरुवार होता, त्यामुळे आम्ही व्हेजच जेवण केलं होतं। राईस, छोले आणि कोशिंबीर आणि कटलेट्स होते, पोहा कटलेट्स एक नंबर, पोहा कबाब कटलेट, सगळं व्हेज जेवण होतं, पण खूप सुंदर होतं। सोबतच मी थोडं लोणचं सुद्धा घेतलं, मला लोणच्याशिवाय जेवण जात नाही। तर असं मस्तपैकी आमच्या थाळ्या रेडी आहेत सगळ्या। खूप भारी टेस्टी होतं, कटलेट्स तर खूप भारी होतं, कारण का मी आधीच टेस्ट केलं होतं कटलेट्स। तर असं हे आमचा पूर्ण जेवणाचा मेनू आहे। आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर मोठ्या ताईच्या ते सेलिब्रेट करतो आणि तीच जेवण बनवते, आणि ही 2 नंबर ताई आहे। सो आत्ता आमचं सगळ्या थाळ्या रेडी तर झालेल्या आहेत, आता मस्तपैकी जेवतो आम्ही। बघा बघा, बघून तोंडाला पाणी सुटलं असेल ना, ऑफकोर्स सुटलं असेल। थोड्या वेळातच आहे ना, दुसरी सुद्धा कैलासची बहीण आहे, ती सुद्धा, लीना तिचं नाव, ती सुद्धा करते त्याला भाऊबीज, तर ती आली होती घरी, तिची पण पटकन भाऊबीज आम्ही करून घेतली। आणि ते करून झाल्यानंतर आम्हाला जेवायचं होतं, त्यामुळे मी पटापट भाऊबीज करून घेतली। तिने मस्तपैकी आमच्या कैलासला शूज गिफ्ट केले होते, खूप भारी आहेत ते, मला खूप जास्त आवडले। सो भाऊबीज आमची अशा प्रकारे सुरू आहे, आणि आमची झाली पण तिची सुरू आहे भाऊबीज। आणि मी सुद्धा तिच्यासाठी थोडंसं पनीर आणि पुरी बनवली होती, कारण आमचं जेवण ताईकडे होतं, मग मी तिला ते थोडंसं बनवलं होतं। सो तिला जेवूनच मी पाठवली। आता आम्ही सुद्धा जेवणार आहोत। बघा सगळे कसे एकत्र मस्तपैकी जेवत आहेत, सगळ्यांचं जेवण ऑलमोस्ट संपत आलेलं आहे। खूप भारी जेवण होतं, टेस्टी होतं। सो मला तर खूप जास्त आवडलं। आता इथून मी माझ्या 2 भाच्यांना घेऊन घरी जाणार झोपायला, कारण ते खूप मागे लागलेत। सो त्यांना घेऊन मी घरी जाते, दाखवते तुम्हाला। आता आमची भाऊबीज झाली, आणि भाऊबीज झाल्यानंतर आमच्याकडे आईस्क्रीम पार्टी आहे तिघांचीच। कशी झाली भाऊबीज? चांगली। कशी होती? एकदम मस्त। चला, आता माझ्याकडे 2 जण झोपायला आलेत। हा, कोण आहेत पण तू कोण आहेस? तू? पण माझे कोण आहेत? माझे
माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.